श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात इंडियन मेमरी ॲथलीट प्रकाश कारखानीस यांच्याकडून स्मरणशक्ती विकास या एका वेगळ्या स्किलविषयी, वेगळ्या खेळाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर, या राष्ट्रीय बौद्धिक चाचणी स्पर्धेमध्ये तुम्हाला विविध पारितोषिकं आजपर्यंत मिळाली आहेत, त्याबद्दल कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुमचं अभिनंदन करते. धन्यवाद. इंडियन मेमरी ॲथलीट म्हणजे नेमकं काय? पहा, खूप छान प्रश्न विचारलात आणि मला आनंद होतो की मी एक मेमरी ॲथलीट आहे. कारण आपल्याला माहिती आहे बुद्धिबळपट्टू असतात, हो. कॅरमपट्टू असतात, वेगवेगळे धावपट्टू असतात. तो खेळ आहे, त्या खेळाचं आपण त्याला नाव देतो. हो. हा मेमरी ॲथलीट आहे म्हणजे आपली जी बुद्धिमत्ता आहे तिचा विकास, स्मरणशक्तीचा विकास, विशेषतः बुद्धिमत्तेपेक्षा तो स्मरणशक्तीचा विकास कशा प्रकारे होतो ही सांगणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे हे मेमरी चॅम्पियनशिप आहे, मेमरी आहे. आणि ज्यावेळेला आपण मेमरीचा विचार करतो त्यावेळेला ती मेमरी कशा प्रकारे विकसित करावी हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा खेळ कुठेही रुजलेला नाही याचं मला जरा खंत वाटते. पण आय एम व्हेरी प्राऊड की माझी एक मित्र श्री तुकाराम शिवगन फ्रॉम पाली यांनी एक मला वेलजेनिक म्हणून कंपनी आहे तिच्यामध्ये एज्युकेशन घेण्यासाठी प्रवेश घ्यायला लावला. मी त्याच्यामध्ये भाग घेतला. परंतु मी स्वतः माझ्या एका शाळेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. माझ्या शाळेमध्ये 300 विद्यार्थी आणि 20 शिक्षक आहेत. आज नर्सरीपासून 10वीपर्यंतची शाळा आहे. पण ज्यांचा अभ्यास घ्यायला जाताना पालकांचं नुसतं माझ्या मुलाला किती मार्क मिळाले, बरोबर. आणि आम्ही नेहमी विचार करतो की यांचे मार्क्स कसे वाढवावेत, आम्ही वेगळी चालना देत असतो. त्यावेळेला मला या वेलजेनिक कंपनीच्या माध्यमातून सुनील सावंत सर हे आम्हाला दर मंगळवारी संध्याकाळी 7 ते 9 आणि दर गुरुवारी 7 ते 9 एक सेशन घेत असतात बौद्धिक विकासाचं, मेमरी एन्हान्स टेक्निक. अच्छा. रिअली टेक्निक. म्हणजे आपण कसं सगळेजण म्हणतो की आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा, तो लक्षात कसा ठेवायचा, किंवा नुसतं म्हणणं फार सोपं आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो, अरे एवढे मार्क पडले पाहिजेत, तेवढे मार्क पडले पाहिजेत, 90% झाले पाहिजेत, 95% झाले पाहिजेत. हो, पण ते कायमस्वरूपी टिकले पाहिजेत, बरोबर. राहिले पाहिजेत. एखाद्या दिवशी एखाद्या वेळेला मिळतील, पण ते कायमस्वरूपी मिळवायचे असेल तर त्यासाठी काही सायन्स डेव्हलप झालेलं आहे. कारण एका विशिष्ट वयापर्यंत आपण घोकमपट्टी करू शकतो, पण Yes. त्यानंतरचा जो अभ्यास असतो तो पाठांतराने नाही लक्षात राहत. अगदी बरोबर आहे मॅडम. आम्हाला खूप आनंद होतो की आमचे जे सुनील सावंत सर आहेत त्यांचं पहिलं म्हणणं आहे की रट्टा मारणे बंद करा, घोकमपट्टी बंद करा. अच्छा. आणि माझी सर्व पालकांना, सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की मुलाकडून अभ्यास ज्यावेळेला तुम्ही अपेक्षित धरता त्यावेळेला त्याच्या बौद्धिक विकासासाठी, त्याच्या मेमरी येण्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अभ्यास एकदा सांगून किंवा हे करून होत नाही, तर तो अभ्यास कशा प्रकारे लक्षात ठेवावं याची टेक्निक्स आहेत आणि ती टेक्निक्स आम्हाला ह्या मेमरी एन्हान्स माध्यमातून मिळालेली आहेत, मिळत आहेत. आणि मला खूप आनंद होत आहे की आज आकाशवाणीनेही मला संधी दिली की मेमरी हा विषय, स्मरणशक्ती विकास हा जो मनामध्ये असलेला विषय सर्वांच्यापर्यंत पोहोचवायची संधी या माध्यमातून मिळत आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा आकाशवाणीचे आभार व्यक्त करतो. सर, कसं आहे, प्रत्येक मुलाची स्मरणशक्ती किंवा बौद्धिक क्षमता ही सारखी नसते, पण आपण ती या खेळाच्या माध्यमातून वाढवू नक्कीच शकतो. 100%. फक्त त्यासाठी आपण मुलांना ती दिशा द्यायला हवी. त्यासाठी ती दिशा द्यायला हवी. आणि ती दिशा देण्यासाठी जगामध्ये कोणताही माणूस प्रगती करतो, यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे कोणीतरी एक मेंटॉर असतो, कोणीतरी एक सायन्स असतं, कोणीतरी त्या पाठीशी उभा राहतो. मला सुद्धा हा मार्ग दाखवण्यासाठी जसे शिवगन सर उपयोगाला आले, त्यांच्या माध्यमातून आमच्या इथे जो ग्रुप आहे त्यामध्ये मिलन बाबर आहेत कराडच्या, संपतराव बाबर असतील, किंवा आमचे जे मेंटर असतात अरविंद आहेत, त्यांनी जेव्हा मला हे आणलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कौतुक वाटतं की वेलजेनिक कंपनीने कसा विचार केला आहे बघा. तुमच्या घरामध्ये पैसे आले पाहिजेत, पण तुमच्या घरामध्ये लहान मुलांची बुद्धी वाढली पाहिजे, तुमच्या सर्वांची प्रकृती चांगली पाहिजे, हेल्थ आणि वेल्थ इम्प्रूव्ह होऊन आपण सर्वजण सुखी झालं पाहिजे. हा जो काय या कंपनीचा हेतू आहे तो मला खूप आवडला. त्यामुळे कंपनीचे संस्थापक श्री बाजीराव कोळेकर, CEO मॅडम
गोपादास गुप्ता मॅडम आणि खजिनदार किंवा आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणतो ते प्रशांत साळुंके आणि हे सर्व माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे विनोद शेडगे सर. आज मला जो हा बहुमान मिळतो याच्या पाठीमागे जर कोण असेल तर ह्या सर्व व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींच्या बरोबर मला साथ देणारी माझी पत्नी. त्यामुळे आम्ही हा इथपर्यंत मारू शकलो. सर, मला असं सांगा की या खेळाची सुरुवात कधीपासून झाली? या खेळाची सुरुवात 1991 सालापासून झालेली आहे. गेले 30 वर्ष झाली हा खेळ आहे आणि नुसता भारतातच नाही, तो भारताच्या बाहेर पण आहे. अच्छा. पण आपल्याला आपल्या गाव पातळीपर्यंत याचं रूट कुठेच आलेलं नाही. ते रूट येण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. थँक्यू. सर, तुम्ही या स्किलकडे कधी वळलात आणि या एका वेगळ्या स्किलकडे किंवा वेगळ्या क्षेत्राकडे आपण वळावं, यामध्ये आपण सहभागी व्हावं असं तुम्हाला का वाटलं? अगदी सुंदर प्रश्न आणि मला आनंद वाटतो याचं उत्तर द्यायला. एक तर पहिलं म्हणजे या स्किलकडे वळण्यासाठी मला माझे मित्र शिवगन सर फ्रॉम पाली आणि त्यांच्या मिसेस यांनी आग्रहाने आणलं की हे खूप चांगलं आहे सर. कारण त्यांचा एक अनुभव असा होता की त्यांची स्वतःची मुलं त्यांनी 93 साली एक रत्नागिरीमध्ये आपल्या नाट्यगृहामध्ये मेमरीच्या संदर्भामध्ये एक सेमिनार झाला होता. त्यात त्यांनी भाग घेतला आणि आजचा रिझल्ट पहा. त्यांचा मुलगा आज इंडोनेशियाला सायंटिस्ट आहे आणि मुलगी पुण्याला डॉक्टर आहे. वा वा. त्यामुळे म्हणजे त्यांनी ते मिळवलं होतं. म्हणजे हा मेमरीचा सर जरा बघा तरी तुमच्या मुलांना उपयोग होईल. कारण मी एक CEO आहे, 300 विद्यार्थ्यांचा पालक आणि 20 शिक्षकांचा मार्गदर्शक. मला जर अशी संधी मिळत असेल तर मी का सोडू. त्यामुळे मी त्यांच्याकडून ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याचा मी अभ्यास करायचं ठरवलं. आणि काय सांगू, माझे मेंटर सुनील सावंत सर एका सहज याच्यामध्ये ते बोलले त्या सेशनमध्ये की असा एक नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप बेंगलोरला होणार आहे 2023. कोण सहभागी होणार. त्यांनी प्रश्न विचारला. ह्याच्यामध्ये जवळपास 100-150 लोक मीटिंगमध्ये होते. कुणी हँड रेज केला नाही. पण मला एक उत्सुकता आली, बघूया तरी काय आहे म्हणून. मी सरांना विचारलं एज ग्रुप काय हो सर. त्यावेळेला सर म्हटले अरे इथे 4 फॅसिलिटीज आहेत. एक म्हणजे किड्स की ज्यांचं वय वर्ष 3 ते 12, दुसरी म्हणजे ज्युनियर की ज्यांचं वय वर्ष 12 ते 18 आणि तिसरी ॲडल्ट आहे त्यांचं वय वर्ष 18 ते 60 आणि सिनियर कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये वय वर्ष 60 आणि अबव. अरे वा म्हटलं आपल्याला संधी आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये आकृती चाललो. मी भाग घेतला. त्याची फी होती. ती फी लगेच त्यांनी लिंक पाठवली. त्या लिंकवरून आम्ही ती फी पाठवली आणि बेंगलोरला जायचा निर्णय घेतला. आणि ह्याच्यामध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला सहयोग दिला. जे गणपतीचे दिवस होते ते सगळे दिवस सांभाळूनसुद्धा मी त्याचा अभ्यास केला. आणि ह्या अभ्यास करण्यासाठी सुनील सावंत सरांच्या ज्या सहाय्यक आहेत नमिता ठाकूर आणि रोहित पवार यांनी खूप चांगलं मार्गदर्शन कमी वेळात जास्तीत जास्त माझ्याकडून अभ्यास करून घेतला. आम्ही प्रत्यक्ष गेलो. तिथलं जे वातावरण होतं त्याच्याविषयी बोलायला तर काय सांगू. 398 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रचंड मोठ्या हॉलमध्ये तो कार्यक्रम भरवलेला आणि एकाच दिवशी 10 पेपर होते. एका दिवशी 10 पेपर होते आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन, ती प्रोसेस, ते हे सगळं सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत होतं आणि 6 नंतर बक्षीस समारंभ होता. अच्छा. मी पहिल्यांदाच भाग घेतो त्यामुळे मला हे सगळं नौखं होतं. बरोबर. हे काय मेमरी चॅम्पियनशिप आहे, कशी आहे, त्यात थोडे मॉडेल्स मला अभ्यास केला असल्यामुळे कळत होते. परंतु प्रत्यक्ष एवढे लोक भाग घेतात. आज परदेशातील सुद्धा बहारींचे संजय जोशी सुद्धा तिथं आले होते. ते माझे चांगले मित्र झाले. हा मेमरीचा झालेला एक मोठा फायदा आहे. सर, मला श्रोत्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की वयाच्या 64व्या वर्षी तुम्ही हे स्किल शिकलात आणि त्यात असंख्य पारितोषिकं तुम्ही मिळवलीत. तर ह्यासाठी खरोखर तुमचं अभिनंदन. पण मला एक सांगा की मुलांना किंवा विद्यार्थ्यांना जर या परीक्षांविषयी मार्गदर्शन हवं असेल तर ते त्यांनी कसं घ्यावं आणि त्याचा त्यांना फायदा कसा होऊ शकतो? खरोखर ज्यावेळेला मी ह्या मेमरी ॲथलीट परीक्षेमध्ये भाग घेतला ना त्यावेळेला हा विषय आणि हा काय आहे याच्याविषयी मला पण उत्सुकता होती. परंतु मला एक कळायला लागलं की ह्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर सावंत सरांनी एक म्युझिकल विंडो म्हणून सेशन घेतलं होतं आणि या म्युझिकल विंडोचा या संपूर्ण परीक्षेमध्ये वापर केला जातो. कारण तुम्हाला जे विचारलं जातात त्या नेम्स अँड फेसेस असतील किंवा डेट्स असतील किंवा जे नंबर्स असतील, रँडम नंबर असतील, ते म्हणजे असे नंबर आपल्याला लक्षात ठेवायचे असतात आणि त्या परीक्षेमध्ये बघायचे. आपण एक पानभर बघायचे 100 नंबर 200 नंबर आणि ते काढून घेतात
आणि नंतर आपण ते त्याच क्रमाने लिहायचे. किंवा स्पोकन वर्ड्स फक्त काय करतात, बोलतात 1 2 3 4 8 काही बोलतील आणि ते बोललेले नंबर्स आपण जसेच्या तसे लक्षात ठेवायचे असतात. मीही प्रयत्न केला, थोडंफार मला जमलेलं आहे. पण विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या आमच्यासाठी, लहानासाठी, नर्सरीसाठी पासून ते MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत बहुमूल्य अशी गोष्ट आहे, संधी आहे. आणि ह्याचं नॉलेज, याची माहिती आपल्यापर्यंत नसल्यामुळेच आपण आजपर्यंत तिथं जाऊन पोचलो नाही. पण आता इथून पुढे आपण असा नक्की प्रयत्न करूया. या सर्वांना कशा प्रकारे उपयोग होईल, मी एक उदाहरण सांगतो. बघा, आपल्याला ज्या वेळेला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असते त्यावेळेला तिचं फक्त आपल्याला लक्षात काय राहतं, नंबर कधी राहत नाही. हो. पण एखादं चित्र, एखादं राहतं किंवा काय हे लक्षात राहतं. म्हणून ही म्युझिकल विंडो तयार केलेली आहे. तेच मी तुम्हाला विचारणार होते की एवढे पान जे नंबर तुम्ही म्हणालात किंवा पान भरलेले शब्द हे कसे लक्षात हजार ठेवतात? हजार 500 पायचा जो हे आहे गुणक, तो 6500 पर्यंत सावंत सर लक्षात ठेवतात आणि बोलून दाखवतात. अच्छा, पण हे कसं काय जमतं? हां, हे सगळं होण्यासाठी ते जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये एक छोटंसं आपल्याला दिलेलं एक म्युझिकल विंडोचं मी आपल्यासमोर मुद्दाम माहिती देणार आहे का आपल्या सगळ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून. कारण कसं असतं, आपल्याला म्युझिकल विंडो म्हणजे अर्थातच ही केळकर सरांनी शोधून काढलेली आहे असं आम्हाला सावंत सरांनी सांगितलं. तर ती कशी आहे, आपल्याला सा रे ग म प ध नी माहिती आहे हो आणि पुढे बेताल होतं. हो तर हे सारे गम प ध नीची जी अक्षरं आहेत मराठी, त्याच्यावरनं इंग्रजी अक्षरं घेतलीत तर 1 साठी आपण एस घेतो, 2 साठी आर घेतो, 3 साठी जी घेतो, 4 साठी एम घेतो, 5 साठी पी घेतो, 6 साठी डी घेतो, 7 साठी एन घेतो आणि 8 साठी बेताल आहे ना खाली बी घेतो, 9 साठी टी घेतो आणि 0 साठी एल घेतो अच्छा. आणि एक्स असेल तर 11. आणि मग हे लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे नंबर येतात त्या नंबरशी त्याची सांगड घालायची. अच्छा. सिंपल उदाहरण घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी 4 साठी एम घेतला, 44 घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता सगळे अक्षरं सांगितली. पण मी तुम्हाला AEIOU जे आपले बाकीचे शब्द आहेत ते सांगितले होते, हो. त्यांचा वापर आपण या अक्षरांमध्ये करायचा. म्हणजे जर उदाहरणार्थ 44 नंबर घेतला आणि त्याच्यामध्ये आपण AEIOU मधले अक्षर टाकलं तर MA म्हणजे मामा होतं. हो. एखादी गाडी 44-45 असेल तर आपण काय करायचं, तर 44 ते 4 म्हणजे मामा झालं आहे आणि 45ला 4 पुन्हा म आलं आणि 5 प आलं. ते मॅप, मामाचा मॅप म्हटलं की आपल्याकडे 44-45 लक्षात राहील की नाही. अच्छा, अशी टेक्निक्स वापरल्यानंतर अभ्यास करणं सोपं होतं. इंटरेस्टिंग आहे खूप. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यासाठी ATM म्हणून ऑल टाईम मेमरी असं एक सेशन आता आपले सुनील सावंत सर यूट्यूबवरती सुरू करत आहेत. त्याचा सर्वांनी फायदा घ्या. कारण मेमरी एनहान्स करण्यासाठी ते आपल्यासाठी स्वतः ह्याच्यामध्ये भाग घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी, कारण पालक फक्त म्हणतात अभ्यास कर, शिक्षक वर्ग म्हणतो अभ्यास कर, पण तो कसा कर, त्याचं उत्तर ATM ऑल टाईम मेमरी म्हणून जो कोर्स आहे तो आपल्याला यूट्यूबवरती उपलब्ध आहे. 1-2 तासाचं ते पहिल्यांदा इन्फॉर्मेटिव्ह सेशन घेतात की मेमरी म्हणजे काय, ती कशी गरजेची आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी 2 दिवसाचं सेशन ते घेतात. आणि त्या 2 दिवसाच्या सेशनमधून जी मुलं गेलेली आहेत, आज त्यांनी सांगितलं की 14 ते 15,000 मुलांना त्यांनी कोचिंग दिलेलं आहे. आणि आपल्याकडे मात्र त्या 15,000मध्ये मला वाटतं मी एकच आलेलो आहे. हो. अच्छा. त्यामुळे मी काही कोचिंग पूर्ण करून घेऊ शकलो नाही, कारण मला ही माहिती जी मिळाली ती बरोबर. गेल्या वर्षापासून मिळाली. पण ही संख्या वाढायला हवी. ही संख्या 100% वाढायला हवी, घरोघरी जायला हवी. आणि ह्या परीक्षा देताना काय पथ्य पाळायचं आहे, तर भरपूर लिहायचं नाही आहे. कारण योगायोग होता, या परीक्षेला माझ्याबरोबर जज म्हणून आमच्या मिसेस पण होत्या. पेपर तपासताना कळतं की कुणी कितीही भाराभर लिहिलं तर त्याचा उपयोग नाही. 2 चुका केल्या, निगेटिव्ह मार्किंग आहे, 0 होतं. आणि आपण असं बघतो की सगळेजण पत्ते तर खेळतात, आवडतात ना पत्ते, हो. पत्ते सगळे खेळतात, मी पण खेळत होतो. पण ह्या पत्त्याचं मेमोरायझेशन करायचं आहे, असे पत्ते बघायचे आणि 5 मिनटं बघितल्यानंतर पुन्हा ठेवून द्यायचे आणि आपण अख्खा पत्त्याचा कॅट जसाच्या तसा त्याच्यामध्ये लिहायचा. ही कल्पना कशी वाटते? पण हे लक्षात राहतं? 100% लक्षात राहतं, कारण ते टेक्निक आहे. अरे वा.
त्या टेक्निकमध्ये आपण ह्या प्रकारचा म्युझिकल विंडोचा वापर करतो आणि लिंकिंग सिस्टमचा वापर करतो आणि एक जर्नी मेथड आहे. जर्नी मेथडमध्ये कोण कुठे आपण त्या ठिकाणी तो स्पॉट आपल्या लक्षात राहतो. अच्छा. तो जर ठेवला आणि त्याचा वापर केला तर आपल्याला 100% जर्नी मेथडमुळं ज्या गोष्टी शक्य नाही त्या घेऊ शकतो. आता मला सांगा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये हा म्युझिकल विंडो, ही जर्नी मेथड आणि याचा वापर केला तर निश्चितपणे उपयोग होईल की हो नाही? ना. आणि असं सेशन जर आपल्या सगळ्यांना मिळालं तर घरोघरची मुलं, मी म्हणतो की बौद्धिकदृष्ट्या निश्चितपणे समृद्ध होतील. आणि अशी ही संधी केवळ वेलजेनिकमुळेच मला मिळाली. माझ्या शाळेमध्ये जेव्हा जेव्हा सेशन्स होतात, अभ्यास म्हणजे काय, कसा करायचा, या संदर्भाच्या ज्या गोष्टी आहेत, कारण रिव्हिजन कुठेही जरी झालं तरी 4 वेळेला 3 वेळेला ती वाचलं पाहिजे हो. आणि त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन म्हणजे काय, जे काय वाचलं आहे ते पालतं ठेवून जे आठवाल ती व्हिजन झाली पाहिजे. बरोबर. हे सगळी गोष्ट आम्हाला या मेमरी ॲथलीटच्या प्रोग्राममध्ये सहभागी झाल्यामुळे कळली. आणि ह्याच्यापेक्षा या ज्या गेम्स आहेत त्या गेम्समुळं प्रत्येकाच्या मेमरीमध्ये कमीत कमी 10 ते 20% फायदा होतो. जे लोक कुठे मोबाईल विसर, कुठे टोपी विसर, कुठे पेन विसर, हे जे काय प्रत्येकाकडं आहे ना, असतं ना हो, प्रत्येकाकडे, नक्की. याच्यावरती जर आपण मात करू शकलो तर यापेक्षा या मेमरी चॅम्पियनशिप मिळवल्याचा माझा का उपयोग काय होईल? आणि बरोबर. तो मला झाला आहे. प्रत्येक नर्सरीतल्या विद्यार्थ्याला व्हावा, पहिलीतल्या विद्यार्थ्याला व्हावा, दुसरीतल्या व्हावा, 10वीतल्या व्हावा. 10वी 12वी आपण म्हणतो की आयुष्याची खूप मोठी टप्पे आहेत. आणि आज सर्वत्र तुम्ही बघितलं तर मला या मेमरीच्या टेक्निकची मुलांना गरज द्यायची एवढ्यासाठी वाटते की खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हो, मोबाईल आल्यापासून मुलं काहीही खेळत नाहीत खरंय. आणि खेळायला गेले तर आपला अभ्यास आहे म्हणून सांगतात. आणि अभ्यास जर अशा पद्धतीमध्ये केला तर त्यांचा अभ्यासाचा वेळ आपण कसा काढणार? पण त्यांचा अभ्यासाचा वाचलेला 1/3 वेळ जर त्यांनी खेळात घालवला तर त्यांचं आरोग्य सुधारेल, तुम्हाला आम्हाला स्वास्थ्य लाभेल, सर्वांना स्वास्थ्य लाभेल. म्हणून मेमरी एन्हान्स हे टेक्निक शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क करणं गरजेचं आहे. मी स्वतः प्रकाश कारखाडीस 9822139901 या नंबरवरती 24 तास उपलब्ध असतो. हीच पिढी नाही तर पुढच्या पिढ्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. ब्रेन ड्रेनसारखा जो विषय आहे, तुम्हाला माहिती आहे ब्रेन हो. ड्रेन काय होतं? हो, आपल्यातले बहुतेक लोक जास्त करून काय करतात, अमेरिकेत, लंडन, इंग्लंड इथे जातात. आणि आपल्याकडे जेव्हा अगदी भारतीय संघाला जेव्हा कोच पाहिजे असला तर तो मात्र फॉरेनचा लागतो, परदेशातून आणावा लागतो. परदेशातून आणावं लागतं. तर आपल्याकडेच आपले कोच आपले आहेत आणि ते जर डेव्हलप केले तर निश्चितपणे आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते. सर, आत्ता तुमच्या बोलण्यावरून हे कळलं की या खेळाचे जे क्लासेस असतात किंवा सेशन असतात आपण म्हणूया, तर ती ऑनलाईन असतात. येस. पण मला असं सांगा की इतर खेळांच्या जशा स्पर्धा भरवल्या जातात, तर तशा या खेळाच्या सुद्धा स्पर्धा भरवल्या जातात का? आणि त्याचं स्वरूप काय असतं? येस, खूप छान प्रश्न विचारला. कारण ज्यासाठी आज आपण भेटतोय हो, त्याचं कारणच ते आहे. काय कारण आहे तर नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप 1 ऑक्टोबर 23ला बेंगलोर येथे झाली. हां, म्हणजे नॅशनल चॅम्पियनशिप होते. हो, नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सर्व राज्यातले लोक सहभागी होतात. हं, दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत सगळे लोक आलेले होते. आणि नॅशनलचे जशी होते तशी ती रिजनल लेवलला पण होते, अच्छा, तशी स्टेट लेवलला पण होते. आणि यावेळेची राज्यस्तरीय स्पर्धा 1 मेला मुंबईमध्ये होणार आहे. त्यासाठी अधिक विस्तृत माहिती माझ्याशी संपर्क साधला तुम्ही देईनच. आणि आत्ताच तुम्ही ऐकलं असेल विश्व चॅम्पियनशिप पण झाली हो, आपल्या 24. 24, 25, 26ला. आणि खूप आनंद झाला कारण 13 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला अरे होता. वा, म्हणजे आणि एवढ्या देशांमध्ये या खेळाचा प्रसार झालेला आहे. हो, झालेला आहे होतो. आणि आम्हाला सर्वांनाच उद्युक्त करणारे बहारीनचे संजय जोशी म्हणून आहेत. ह्या संजय जोशींच्याकडे आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांच्या बहारीनला एक त्यांच्या संपर्कात असलेले स्कूलमधले 450 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. आणि पुढची विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा बहारीनला घ्यायचा त्यांचा विचार आहे. अच्छा, त्यामुळे त्यांनी आत्ताच आमंत्रण दिले की तुम्ही बहारीनला पण जा. किती छान आहे ना हो, की ह्या मेमरीमध्ये भाग घेतल्यामुळे तुम्ही परदेश बघू शकता, परदेश जाऊ शकता. आणि सगळ्यांना क्रिकेटचा विश्वचषक माहिती असतो, भारताचा गेल्याचं दुःख माहिती असेल, हो. पण मी सांगेल ते दुःख विसरायला मला कारणीभूत जर कोण असेल ना तर ही मेमरी चॅम्पियनशिप राहिली. सर, हा जो स्मरणशक्ती विकास हा खेळ आहे
तर याची वयोमर्यादा तुम्ही सांगितली, सेशन कशी चालतात याविषयी तुम्ही सांगितलं. मला सांगा की हा जो खेळ आहे हा नेमका कसा खेळला जातो? मुळातच ही स्पर्धा म्हणजे काय, ती कशी केली जाते, कशी भरवली जाते, मलाही उत्सुकता होती. कसं आहे, त्याच्यामध्ये 10 डिसिप्लिन्स आहेत. मी आता हे मराठी शब्द त्याला डिसिप्लिन्स म्हणजे 10 प्रकारचे खेळ आहेत. हं, त्यातला पहिला जो आहे तो ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस. हं, ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे इमेज दिल्या जातात. त्या साधारणतः एका लाईनमध्ये 5 असतात हं. आणि अशा 250-300 त्याच्यामध्ये असतात. ह्या फक्त 5 मिनटं बघायच्या आणि 5 मिनटं बघितल्यानंतर तुमच्याकडून तो कागद काढून घेतला जातो आणि तुम्हाला पेपर दुसरा दिला जातो की ज्याच्यामध्ये ह्या स्कॅटर्डमध्ये असतात. म्हणजे अच्छा. ए लाईन असेल ते खाली झेडला असेल, झेड लाईन कदाचित बीला असेल, बी लाईन कुठेही असू शकेल. अशा स्कॅटर्ड असतात. तरी 1, 2, 3, 4, 5 आहेत ते पण कुठेही स्कॅटर्ड असतात. आपण त्या प्रत्येक बघून त्याच्यापुढे फक्त 1, 2, 3, 4, 5चे जे रो आहेत त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 योग्य लिहायचे, आपल्याला मार्क्स मिळतात. उलटसुलट कसंही असतं. नाही, हा उलटसुलट कसंही असतात. आपण मात्र ते नंबर लिहिताना तो 1 किती होता, 2 कुठला होता, 3 कुठला होता तेवढं लक्षात ठेवून तिथे लिहायचं आहे. हं, ह्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस. आणि ह्या ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसमुळं म्हणजे बुद्धीला चालना आपण किती दिली आहे हे निश्चितच बाहेर होतं. आणि अशा प्रकारचा अभ्यास म्हणजे हे कसं लक्षात ठेवायचं यासंबंधीचं टेक्निक मगाशी मी जसं बोललो, म्युझिकल विंडो आणि जर्नी मेथड त्याचाच वापर करायचा आहे. ते वापर केल्यानंतर हे सोपं जातं. म्हणून हा मेमरी ॲथलीट हे करू शकतो. सर्वसामान्य हे करत नाही. हं. त्यामुळे सर्वांनी याच्याकडे वळावं असं माझा आग्रह राहील. दुसरी आहे बायनरी नंबर्स. पहा, बायनरी नंबर्समध्ये सुद्धा आपल्याला हे नंबर्स जे असतात 111, 110, 101, 111 अशा ट्रिप्लिकेटमध्ये हे सगळे नंबर्स दिले असतात की ज्याच्यामध्ये 1 आणि 0चा वापर केला असतो आणि 3-3 नंबरमध्ये असतात. अशा 1 ते 10 पहिल्या ह्याच्यात असतात आणि ह्याच्या पण लाईन्स 200, 250, 300 किती लाईन्स असू शकतात. पण हे आपण बघायचं आणि असंच्या असं याच्यासाठी जी काही टेक्निक आहे ते आपल्याला टेक्निक शिकवलं जातं. त्या टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला हे मेमोरायझेशन करायला बायनरी नंबर्स मेमोराईज करायला लागतात. म्हणजे 5-5, 6-6 पानांची माहिती एका वेळेला मेंदूमध्ये ठेवून ती रिप्रेझेंट करणारे आपले ॲथलीट आहेत. असं राहतं लक्षात? हो, 100% राहतं. माझं सुद्धा याच्यामध्ये आता 8 ते 10 लाईनच्या वरती लक्षात चांगल्या प्रकारे या वयात पण राहतं. हो, तरुण मुलं तर एकदमच लक्षात ठेवतात हो. आणि याच्यामध्ये 1 नंबरची प्रगती करू शकतात. आपल्या मेंदूला चालना देणारा हा गेम आहे. याच्यामध्ये फक्त एकच आहे, तुमचं चुकलं, 1 चुका असेल तर 50% कट आणि 2 चुका असेल तर 100% मार्क्स कट होतात. त्यामुळे जेवढं येतंय तेवढं लिहिणं हे पण स्किल आहे आणि जास्तीत जास्त येण्यासाठी हा मेमरी एनहान्सचा वापर केला जातो. हे आपल्याला कोचिंगमध्ये चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. त्याच्यानंतर असतं रँडम नंबर्स. हं, आपल्याला संख्या दिल्या जातात 51, 54, 58 काय असतील त्या अशा नंबर्स. तेही आपल्याला 500, 1000पर्यंत नंबर दिले जातात. गेल्या वेळेला जेवढे नंबर लक्षात ठेवलेले होते, समजा एखाद्याने 500 गेल्या चॅम्पियनशिपला लक्षात ठेवले होते, तर या चॅम्पियनशिपला देताना त्याच्या 20% जादा म्हणजे यावेळी 600 नंबर देतात. कारण गेल्या वेळी 500 लक्षात ठेवले होते. अशा तऱ्हेचे नंबर लक्षात ठेवणारे आपल्याला आपले सुनील सावंत सर किंवा अमृत जाधव सरांच्यासारखे सर आहेत ते लक्षात ठेवतात आणि तसे चॅम्पियन आपल्याकडे आहेत की ज्यांनी हे सगळं केलेलं आहे. आमच्यासारख्याला थोडंफार लक्षात ठेवून वयोमानाच्या ह्याच्याप्रमाणे मिळतं, पण बरोबर. त्याचा निश्चितपणे फायदा होतो. आपण कुठे किल्ली विसर, कुठे नंबर विसर, आपल्याला बऱ्याच वेळेला ATM नंबरचाही प्रॉब्लेम येतो. हो, तर तोही नंबर चांगल्या प्रकारे असे नंबर्स ठेवले जातात. आणि तिसरी जी हे आहे ते म्हणजे नेम्स अँड फेसेस. कसं असतं, आपण आता जगात सगळीकडे वावरत असतो. ह्याची गरज आहे की आपल्याला व्यक्ती बघितलं की त्याचं नाव आणि त्याचा चेहरा आठवला पाहिजे. मग आपल्याकडे इथे अशा 8-10 पानाची माहिती दिली जाते हं. की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकांचे नावं आणि त्यांचे फोटो दिलेले असतात. इंग्रजी नावं असतात जास्त करून. हं. आणि ती जी सगळी आहे ती बघायची. 5 मिनिटे आपण मेमोराईज करायचं. हं. आपल्याकडून ते काढून घेतात आणि त्याच्यावरती त्यांचा स्कॅटर्ड टाकलेला फोटो येतात. पण ते शोधायचे आणि नावं लिहायची. अच्छा. याच्यामध्ये सुद्धा चांगल्यापैकी मार्क्स मिळवू शकतो, मिळवतात. पण हे लक्षात ठेवण्यात टेक्निक मात्र आपल्याला परत इकडंच यावं लागतं. मेमरी शिकावं टेक्निक लागेल. शिकावं लागतं. त्यामुळे हाही एक परीक्षेचा भाग आहे. आणि दुसरा म्हणजे स्पीड नंबर्स, हं, की जेवढे आपण नंबर्स घेतो सांगतात ते तसेच्या तसे आपण लिहून काढले पाहिजेत. म्हणजे 1, 2, 3, 4 त्याच्या स्पीड नंबर्स जास्तीत जास्त याच्यामध्ये. हं. त्यानंतर हिस्टॉरिक आणि फ्युचर डेट्स अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो
1930 साली दांडी यात्रा झाला म्हणतो, पण 1930 साली सगळ्यांच्याच लक्षात राहत नाही ना. तर ते लक्षात ठेवण्यासाठी जे टेक्निक वापरायचं, मगाशी जे मी बोललो, म्युझिकल विंडो आणि जर्नी मेथड, आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये आपली लिंकिंग सिस्टीम, इमॅजिनेशनचा खूप वापर करायचा आहे. आपण काय करतो, अभ्यास करताना इमॅजिनेशनचा वापर करत नाही, फक्त रट्टा मारतो. पाठांतर करायचं, हे कर ते कर, पाढे झाले का, हे पाठ झाले का, अरे पण ते कसे लक्षात ठेवायचे त्याची कोणी आयडिया देत नाही. ती आयडिया मिळण्याचं ठिकाण हे मेमरी एन्हान्समेंट टेक्निक आहे. आणि मेमरी एन्हान्समेंट टेक्निकमध्ये आपले जे काही कोणी जवळपासचे सहकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधा. मी आता सांगितलं माझ्याशी संपर्क साधला तरी मी तुम्हाला हे मेमरी एन्हान्समेंट टेक्निक होण्यासाठी सेशन्स घेण्यासाठी वेगवेगळी वेगळ्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया आणि ही टेक्निक शिकूया. त्याचप्रमाणे सगळ्यांना पत्ते आवडतात की नाही, हे पत्ते जे असतात ते कसे लक्षात ठेवायचे. विश्वविक्रम आहे, 14 सेकंदात अख्खा कॅट ते सांगतात. 52च्या 52 बेनं 14 बघायचे, ते बघतात 5 मिनिटे आणि मेमरायझेशन करतात फक्त 14 सेकंदात करतात, लगेच सांगतात. जसे तसे आपल्याला 13 पानं आपल्याला वाटणीला येतात, ती लक्षात ठेवताना नक्की न येतात, कुठला गेला आणि कुठला आला. इथे मात्र ते सगळे हे करतात. आणि असे हे गोष्ट केवळ आणि केवळ ह्या मेमरी ॲथलीट परीक्षेत मी भाग घेतल्यामुळं मला मिळाली. ती तुम्हा आम्हा सर्वांना मिळावी म्हणून सर्वांनी या टेक्निककडे वळावं. आणि काही नाही, सिम्पल मेथड्स आहेत, फक्त त्या तुम्हाला माहिती नाहीत म्हणून कठीण वाटतात. एकदा माहिती झाल्या, सुनील सावंत सर असतील, अमृत जाधव सर असतील किंवा ठोंबरे मॅडम असतील किंवा या संदर्भातले जे कोणी जाणते लोक आहेत ते ह्याच्यामध्ये भाग घेऊन लोकांचा मेमरी विकास करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढीसाठी जे प्रयत्न करतायत, हे प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत. असे प्रयत्न झालेच पाहिजेत, कारण आज प्रत्येकाला गरज आहे तर ती वाढ होण्याची, मार्क्स मिळण्याची. अर्धा मार्क, 1 मार्क किती महत्त्वाचं आहे हे फक्त स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यालाच कळतं आणि त्याच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तेच मी तुम्हाला विचारणार होते की काही पालकांना ही मुलाखत ऐकून जर असं वाटलं की माझ्या मुलाला मी यामध्ये घालावं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी यामध्ये जावं, तर त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये याचा कसा फायदा होतो? काय वैयक्तिक जीवनामध्ये याचा फायदा म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एखाद्या परीक्षेमधून प्रावीण्य मिळवता त्यावेळेला ते प्रावीण्य मिळवण्यासाठी कोच लागतात. आणि हे जे कोच असतात हे कोच आपल्याला या माध्यमातून मिळतात. त्यासाठी MPSCचा, UPSCचा, 10वीचा 12वीचा विद्यार्थी समोर ठेवून त्या विद्यार्थ्याच्या 10 किंवा 20%, कारण सर्वसाधारण विद्यार्थी 60-70% मार्क आरामात काढतात आजकाल, तर ते सहजच मिळतात. पण तो 90% कसा मिळेल, 100% कसा मिळेल, यासाठी त्याची मेमरी एन्हान्स कशी करायची, ते कमी वेळात जास्त कसं लक्षात ठेवायचं, पुस्तकं कशी लक्षात ठेवायची, या संबंधीची टेक्निक्स आपल्याकडे आता उपलब्ध झालेली आहेत. आणि त्या टेक्निक्स शिकवण्यासाठी मगाशी झालेलं तर ATM ऑल टाईम मेमरी ह्या सेंटरशी जर आपण संपर्क साधलात तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. प्रत्येकाला याचा फायदा झाला पाहिजे, प्रत्येकाने तो फायदा करून घेतला पाहिजे. ही एक मला मिळालेली या ठिकाणची संधी आहे. आणि कसं आहे, तुमचा जो प्रश्न होता की विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, ज्या वेळेला एखादा चॅप्टर वाचला त्यावेळेला त्या चॅप्टरचे छोटे छोटे पार्ट्स कसे करायचे आणि ते छोटे छोटे पार्ट्स म्युझिकल विंडोच्या किंवा जर्नी मेथडमधून कसे लक्षात ठेवायचे आणि ते रिव्हिजन कसे करायचे. कारण शेवटी व्हिज्युअलाइज झाल्याशिवाय काहीच आपल्याला लक्षात राहत नाही. माणसाला अंक कळत नाहीत पण चित्र कळतात. आणि ह्याच टेक्निकचा वापर आपण जर केला, आपले पूर्वी बघा स्तोत्र बित्र किंवा आपल्याला कुठं काय लिहिलेलं होतं, इकडून तिकडे फक्त ह्या ब्रेननी त्या ब्रेननी तोंडीत जायचं. त्यासाठी काही आयडियाज होत्या, त्याच आयडियांचं रूपांतरित इथं टेक्निकली बसवलेलं आहे, त्याचं एक सायन्स केलेलं आहे. आणि या सायन्सच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप चांगला बदल. आज मला 64व्या वर्षी असं कधीच वाटलं नाही की अभ्यास कसा करू, कधी करू, हा अभ्यास फार बोर आहे. अतिशय इंटरेस्टिंग अभ्यास आहे आणि या माध्यमातून मला फायदा होतोय, तसा अनेकांना फायदा व्हावा. माझ्या खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकांना व्हावा. मला ज्यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी विष्णुदत्त निमकर यांनी जे प्रयत्न केले ते खूप कौतुकास्पद आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांच्या जे काही त्यांची इच्छा आहे की माझ्या शाळेतले सगळे विद्यार्थी हुशार झाले पाहिजेत, ते हुशार होण्यासाठी त्यांना जे कोचिंग पाहिजे
ते आज मला मिळालेलं आहे. आमच्या वेलजेनिक्सच्या माध्यमातून हा जो कोर्स मिळाला, त्या कोर्सच्या माध्यमातून प्रत्येकाला ही संधी उपलब्ध आहे. त्यांनी फक्त नजीकच्या कोणत्याही वेलजेनिक्सच्या माणसाशी किंवा माझ्याशी संपर्क साधला तर आपल्यासाठी ही संधी मी निश्चितपणे उपलब्ध करून देणार आहे. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात इंडियन मेमरी ॲथलीट प्रकाश कारखानीस यांच्याकडून स्मरणशक्ती विकास या एका वेगळ्या स्किलविषयी, वेगळ्या खेळाविषयी आपण अतिशय इंटरेस्टिंग अशी माहिती जाणून घेतली. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना एका वेगळ्या स्किलविषयी अतिशय छान माहिती अतिशय सविस्तरपणे सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. इंद्रधनुष्य